एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। आत्या ते विनोद काका गेले का? मी घनश्यामला फोन केलाय, तो येतोय त्यांना भेटायला। विनोद आहे आत, माई बरोबर हास्य विनोद चालले। लाडका जावई आहे ना तिचा। पण मग तुम्ही बाहेर? माझी अडचण झाली त्यांना, मलाच बोर झालं। माई विनोदच्या बंडल जोक्सना पण हसते। चॉकलेट्स द्यायचा ना तो तिला। बोला, बोलायचंय ना काही? मनात प्रश्न आले की लगेच विचारून टाकावे। बोल। नाही, इकडे बोला। म्हणजे आता आपल्याकडे जे विनोद काका आले ते खरं तर म्हणजे टेक्निकली ते काही तुमचा नवरा नाहीयेत ना, म्हणजे तसे ते माई आजींचे जावई पण नाहीयेत, पण मग तरी सुद्धा ते असे कसं काय? तीच तर नात्यांची गंमत आहे। ऑनेस्टली सेइंग हे मी सगळं विनोद कडूनच शिकले। टेक्निकली विनोद आता माझा नवरा नाही, माईचा जावई नाही, दिग्याचा जिजा नाही आणि घनाचा काकाही नाही, पण तरी सुद्धा तो सगळ्यांचा मित्र आहे। आम्ही दोघं एकत्र नसलो तरी त्याचं प्रत्येकाशी स्वतंत्र नातं आहे। तुला गंमत सांगू, त्याने जेव्हा रुपालीशी लग्न ठरवलं ना, तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी येऊन मला सांगितलं, तिच्याही आधी। एक क्षण मला फार विचित्र वाटलं, पण मी जेव्हा रुपालीला भेटले तेव्हा आमची मैत्रीच झाली। तेव्हा मी जगले ते पण सुंदर होतं, फक्त नात्याचं नाव गळलंय। विनोद म्हणतो ना, या घराने मला माणसं दिली, आयुष्यभराची ही ठेव आहे माझ्यासाठी वगैरे, मग तसंच माई म्हणते ना, तो तुझा नवरा राहिलेला नाहीये पण माझा जावई आहे अजूनही। म्हणजे जेव्हा आपण दूर गेलेलो असलो पण आपल्यातला संवाद संपला नसला तर नातं टिकतं। जे जेव्हा आहे तसं तेव्हा फुलफ्लेश्ड जगणं महत्वाचं आहे। म्हणजे आपण जरी दूर गेलेलो असलो पण जर संवाद कायम असेल आपल्यातला तर ते नातं टिकून राहतं, राईट? म्हणजे खरं तर आपण जे जे जेव्हा जेव्हा जगतो ना ते फुल फ्लेट जगणं महत्वाचं असतं। हा, येस। पण तू हसतेस का आता? नाही, मला काही प्रश्न पडले होते, त्याची उत्तरं मिळाली मला। मिळाली? गुड, थँक्स आत्या। अरे आत्या, विनोद काका आलेत ना, त्यांना मी भेटून आलं तर चालेल का? माईच्या रूम मध्ये हास्य विनोद चालू आहेत त्यांचे, मगाशी सांगितलं ना मी तुला, उगाच गेलीस तर अडकशील। आणि ते दोघंही टाइमपासचे बादशाह आहेत, तुम्हाला जरा जप। नाही, मला चालेल। इनफॅक्ट मला आवडेल काकांशी बोलायला। आत्या, थँक्स। विचारात पडलो होतो पण शेवटी न राहून फोन केला। बरं, जरा बोलायचं होतं तुमच्याशी। मानव पचकला का काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।